पत्नीला संपवण्यासाठी पतीनं 83 किलोमीटर प्रवास केला, पुन्हा घरी आला आणि वडिलांसमोर स्वतःही जीवन संपवलं। घटना पूर्ण पाहण्याआधी गुन्हेगारी दुनिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। देशभरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्यानं वाढ होत असल्याचं पाहायला मिळते। खून, दरोडा, लैंगिक अत्याचार, हिंसा, गोळीबार, जाळपोळ, हाणामारी, जोडप्यांमध्ये मतभेदामुळे घडलेल्या खुनाच्या घटना अशा अनेक वेगवेगळ्या घटना सातत्यानं समोर येत असल्याचं पाहायला मिळते। आता केरळमध्ये एक अशी धक्कादायक घटना घडल्याची माहिती समोर आली आहे। एका व्यक्तीने आपल्या पत्नीची हत्या करून स्वतःही जीवन संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या घटनेतील व्यक्तीचं नाव कृष्ण कुमार असं आहे, तर पत्नीचं नाव संगीता असल्याचं सांगितलंय। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार कृष्ण कुमार आणि पत्नी संगीता यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून मतभेद सुरू होते। यावरून त्या दोघांत नेहमी वाद होत असायचा। तसेच पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचा संशय पती कृष्ण कुमारला होता। यावरून दोघांमध्ये नेहमी वाद होत असत। या मतभेदामुळेच ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर येते। या दाम्पत्याच्या पश्चात त्यांना 2 मुली देखील आहेत। या संदर्भातील वृत्त NDTVनं दिलं आहे। कृष्ण कुमार वय वर्ष 52 यांनी सोमवारी पहाटे केरळमधील वंधाजी येथील त्यांच्या घरापासून थेट तामिळनाडूतील कोईबत्तूर असा थेट 83 किलोमीटर प्रवास केला। तिथे गेल्यानंतर त्यांनी पत्नी संगीता यांची भेट घेतली। त्या ठिकाणी त्या दोघांमध्ये वाद झाला आणि त्यानंतर कृष्ण कुमारनं पत्नीची गोळ्या झाडून हत्या केली। त्यानंतर काही मिनिटातच कृष्ण कुमार आपल्या गाडीनं पुन्हा घरी परत आला। घरी पोहोचताच कृष्ण कुमारनं त्यांच्या वडिलांसमोरच गोळी झाडून स्वतःचं जीवनही संपवलं। देशभरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्यानं वाढ होत असल्याचं पाहायला मिळते। खून, दरोडा, लैंगिक अत्याचार, हिंसा, गोळीबार, जाळपोळ, हाणामारी, जोडप्यांमध्ये मतभेदामुळे घडलेल्या खुनाच्या घटना अशा अनेक वेगवेगळ्या घटना सातत्यानं समोर येत असल्याचं पाहायला मिळते। आता केरळमध्ये सुद्धा अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे।